नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर बघा आम्ही आजच गावावर जाऊन आलो सकाळी. म्हणजे बघा रात्री 2 वाजता आलोय. 3 वाजता. हा 3 वाजल्या बघा. मी तर 2 म्हणलं पण 3 वाजता आलो. भावाच्या पोराचं लग्न होतं त्याच्यामुळं गेलो होतं आम्ही. पण काय झालं ना, ते बसचा प्रवास केल्यामुळं माझे पाय खूप दुखायला लागले. हवा पाय बघा कसे सुजले. आताच पोरीनं सोडून दिले त्याच्यामुळं मग मी बसले. मग आता सोनबाई करायला लागली आमची स्वयंपाक. आमच्या सोनबाईला सांगावं लागत नाही दुखायले म्हणून, मनाने सगळं करती. तर बघा इथं पोरग बसलंय मोबाईल बघत बघा, आणि सोनबाईचा चाललाय स्वयंपाक. मग या आमच्या वहिनीने भाकरी केल्या, ते अशा गोलगोल गोलगोल झाल्या. ते आमची वहिनी स्वयंपाक खूप छान करते. म्हणजे म्हणतात ना, पोरी फक्त शिकतात आणि शिकलेल्या पोरींना काहीच करता येत नाही. पण हे बघा, हे एका शिकलेल्या पोरीने केलेला स्वयंपाक आहे. तुझ्याकडे पण कॅमेरा काही येत नाही. माझ्याकडे अशा प्रकारे इथं खाली वाटी ठेवली होती ज्याच्यामध्ये आमच्या किकीचं जेवण होतं. ते माझ्याकडनं सांडलं आहे. आता मला सगळं भरून ठेवावं लागेल. आणि जेवणाचा आवाज ऐकताच हे आमचं मांजर लगेचच उठलं, बघू शकता. पप्पा हां बोल मम्मी. हा बघितलं का आमच्या सोनबाईच्या भाकरी स्वयंपाक खूप छान करती. आज तिनं एकटीनं तेवढं सगळं काम केलं सकाळी. म्हणजे बघा स्वयंपाक केला, नंतर टमाट्याची चटणी केली, ते स्वयंपाक आता चालू. आणि आता परत भांडी घासून स्वयंपाकाला लागली या. मी काय आज सकाळपासून बसूनच आहे निवांत, काही काम केलं नाही. कसं झालं लग्न? लग्न एकदमच छान झालं बघा. खूप म्हणजे खूपच छान झालं. आणि कशी आहे नवीन सून? नवीन सून कशी आहे? नवीन नवरी एकदम सुंदर आहे दिसायला. लातूरची आहे पण चांगली आहे. आम्ही गेलतो लातूरला. किती तासाचा प्रवास झाला आपला जाताना? बघा ना, कंप्लीट 10 तास आम्ही बसमध्ये बसलो होतो. आणि त्याच्यानंतर परत म्हणजे सकाळी रात्री गेलो, एक दिवस आराम केला रात्रीचा, झोपलो, सकाळी परत बसलो. त्याच्यामुळे एवढे पाय दुखायले की काही खरंच नाही. पण गावाकडलं वातावरण तुम्हाला सांगते एकच नंबर होतं. एवढं भारी वाटलं ना, सगळीकडे हिरवगार, जिकडं बघल तिकडं ऊस आणि हिरवगार शेती. छान वाटलं बघून. पुण्यामध्ये ते बघायला भेटत नाही. पुण्यामध्ये फक्त बिल्डिंगी बघायला भेटतात. आणि खूप जास्त पाऊस होता. आणि येताना खूप जास्त पाऊस पडला वगैरे. गुड्डी तुला कसं वाटलं का आता गावाकडलं वातावरण? गावाकडलं वातावरण खूप छान होतं, खूप मस्त होतं. मातीचा वास येत होता सगळीकडे, पाऊस पडत होता. लेकरांना तर खूपच भारी वाटलं गावाकडे जाऊन. म्हणजे पावसाळ्यामध्ये मला वाटतं आम्ही पहिल्यांदा गेलो असं. त्याच्यामुळं खूप हिरवगार होतं. बघा आमची कशी बघती या. हे आमच्या माऊचं झोपणं आहे. आणि आमच्या माऊने ना कशाला तरी चावली ती खेळता खेळता, आणि एक दात तोडून बसली आहे ती. हे जेव्हा आमची माऊ लाडात येते ना, जेव्हा तिच्याकडे सगळेजण बघत असतात तेव्हा ती अशी करते लाडात येऊन. सध्या योगा सुरू आहे आमच्या घरामध्ये. आमची वहिनी योगाचे क्लासेस घेते आणि त्यांची बहीण झुंबाचे क्लासेस घेते. तर त्यांनी आमच्या किकीला योगा शिकवला म्हणून किकी असा योगा करत होती. हो ना ग मम्मी? हो योगा करते ती पण, झोपेतून उठली आताच, त्याच्यामुळे बसली हे करत. तर चला बाय. लय मोठा व्हिडिओ होते. लाईक करा, सबस्क्राईब करा. थांबा काय? वहिनीचे योगाचे क्लासेस. आमची सुनबाई योगाचे क्लासेस घेते बघा. Online. जर कुणाला ऑनलाईन जॉईन करायचं असलं तर नक्की मेसेज करा. मी तुम्हाला सांगन मग नंबर वगैरे सगळं. तर नक्की मेसेज करा कुणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असले तर. चला बाय.